भोकर विधानसभा क्षेत्र के सुरेगांव से हिस्सा पाथरट तक की सड़क अत्यंत दुरावस्था में है। पिछले 10 वर्षों से यहाँ के नागरिक विभिन्न माध्यमों से प्रशासन से सड़क की मांग कर रहे हैं। प्रशासन की अनदेखी के चलते सभी गांव के ग्रामीणों ने अपने गांव के शिव मंदिर के पास अनशन आंदोलन शुरू कर दिया। हे आमचा सरेगाव ते हिस्सा पाथरट नांदेड जाणारा रस्ता, मागणी आमची एकच आहे की हा रस्ता जिल्हा परिषदला आहे। हा रस्ता जिल्हा परिषदकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करावा व जे रस्त्यावर हे मोठमोठे खड्डे पडून पाणी साचत आहेत। अनेक याच्यामध्ये शेतकरी दूध व्यवसाय करणारे शेतकरी, माळवे नेणारे किंवा शाळेत जाणारे लेकरं आणि माझ्यासारखे दिव्यांग लोक या पाण्यामध्ये खड्ड्यामध्ये बरेच वेळा पडत आहेत। याच्या मरण यातना म्हणण्यापेक्षा आम्हाला या रस्त्याची नरक यातना म्हणायला हरकत नाही। हा रस्ता असा आहे की एकमेव आम्हाला नांदेड जाण्यासाठी आमचं सरेगाव नाही तर निवगा, सरेगाव, खंबाळा, धनच या रस्ता नांदेड जाण्यासाठी एकच मार्ग असून तोही असा खडतर प्रवास आहे। याच्यामध्ये बरेच वेळेस काही लोक पडून जखमी झालेले आहेत। आणखी आमची प्रशासनाला मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर हा आमचा रस्ता दुरुस्त करून द्यावा। आम्ही काय त्याला आम्हाला कुठं नेऊन उचलून बो करा म्हणून फिरना झाल्या। मी माननीय या भागाच्या आमदारांना बी खासदारांना बी नम्र आवाहन करतो, विनंती करतो की लवकरात लवकर आमची दखल घेऊन हा रस्ता तात्पुरता का होईना आम्हाला दुरुस्त करून द्यावा। जर हा रस्ता येत्या 1-2 दिवसांमध्ये दुरुस्त नाही केला तर या ठिकाणी आमचं बेमुदत अन्नत्याग उपोषण चालूच राहील आणि यानंतर यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही केल्या जाईल। याची आमची प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, मी अशी विनंती करतो प्रशासनाला।